नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। कर्मवीर पतसंस्थेची 38वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न। 15% लाभांश जाहीर, सभासदांकडून अभिनंदन। सांगली कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीची सन 2024-25 सालची 38वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली। आर्थिक वर्ष 2024-25 साठी सभासदांना 15% लाभांश देणार असल्याची घोषणा संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केली। या घोषणेचं सभासदांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं। सभेची सुरुवात संस्थेचे श्रद्धास्थान कर्मवीर भाऊराव पाटील स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब चोपडे यांचे प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने झाली। त्यानंतर व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक अण्णा सकळे यांनी श्रद्धांजली ठरावाचं वाचन केलं। यावेळी दिवंगतांना 2 मिनिटं स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली। आजच्या सभेचं स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केलं। यावेळी ते काय म्हणाले हे आपण सविस्तर ऐकूया। लोकांनी या संस्थेची प्रगती पाहावी, काही त्यांच्या असल्यास बरोबर संपर्क साधावा। आज मला सांगायला आनंद वाटतो की या 5 वर्षाच्या ह्या कालखंडामध्ये झालेली प्रगती आणि आपल्या सगळ्या सभासदांनी दिलेला विश्वास, त्यामुळे मला खूप आनंद वाटतोय। आता मी नाहीतर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगावरती माझी अल्पसंख्याक जैन आयोगावरती निवड झाल्यामुळे मला थोडंसं महाराष्ट्रात फिरणं आहे। त्यामुळे मी आता ह्या पुढच्या कालखंडामध्ये चेअरमन राहणार नाही, परंतु आमच्या भारतीय वैदिक पुढच्या ह्या कालखंडामध्ये चेअरमन म्हणून काम करतील। आणि त्याचबरोबर भारतीय वैदिकला आमचे सर्व संचालक मंडळ असू दे, आमचे सर्व सल्लागार असू दे, आमचे सर्व कर्मचारी असू दे, जनरल मॅनेजरपासून सर्वजण त्यांना ह्या निमित्तानं आम्ही सपोर्ट करू। किंबहुना सपोर्ट नाही तर वैदिक आहे आम्ही काय असं वेगळं न मानता प्रत्येक गोष्टी संस्थेच्या हितासाठी ज्या ज्या होतील त्या आम्ही एकत्रित निर्णय घेऊ। मला खात्री आहे की आता 26 कोटीचा नफा झाला आहे, तो पुढच्या मार्चला कमीत कमी 30 कोटीचा व्हावा अशी नाही तर मी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना आमच्या सर्व शाखाधिकाऱ्यांना विनंती करतो की अशा पद्धतीचा नफा करून संस्था कशी बळकट आहे हे पुन्हा एकदा दाखवून द्यायचं आपण या निमित्तानं प्रयत्न करू। परत एकदा या निमित्तानं सर्व सभासदांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि माझं मनोगत संपवतो। कर्मवीर पतसंस्थेने सभासदांच्या विश्वासावर चांगली कामगिरी नोंदवली आहे। त्याचं श्रेय सभासद, संचालक, सेवक यांच्या सांघिक कार्यास दिलं व सभासदांना मनपूर्वक धन्यवाद दिले। संस्थेच्या भक्कम आर्थिक स्थितीचा सविस्तर आढावा त्यांनी सभासदांसमोर जाहीर केला। संस्थेची प्रगती उल्लेखनीय असून जादा तरतुदीमुळे संस्थेचा ताळेबंद मजबूत झालाय असं त्यांनी सांगितलं। सभासदांनी संस्थेवर आजवर केलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी सभासदांना धन्यवाद दिले। यापुढेही सभासदांनी संस्थेच्या कार्यास पाठबळ देण्याचं आवाहन श्री रावसाहेब पाटील यांनी केलं। मागील 5 वर्षात त्यांच्या चेअरमन पदाच्या कालावधीत संस्थेने केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी सभासदांच्या पुढे ठेवला। ठेवी, कर्ज, भागभांडवल, स्वनिधी, गुंतवणूक, खेळतं भांडवल यामध्ये झालेली वाढ त्यांनी सभेपुढे मांडली। या सर्वांमध्ये 5 पटीने वाढ झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। सेवकांच्या पगारामध्ये तिप्पट वाढ केली आहे, त्यामुळे सर्व सेवक समाधानी आहेत। आज 15% लाभांशाच्या रूपानं 5,78,00,000पेक्षा अधिक रक्कम सभासदांच्या सेव्हिंग खात्यास वर्ग होऊन सभा सुरू असताना त्याचा मेसेज सभासदांना प्राप्त झाला, त्याबद्दल सभासदांनी संस्थेच्या तत्पर सेवेचं कौतुक होतंय। सभेच्या विषयपत्रिकेचं वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदोम यांनी केलं। यावेळी ते काय म्हणाले हे आपण सविस्तर पाहूया। 470 कोटीची संस्थेची गुंतवणूक इतर वेगवेगळ्या बँकेमध्ये त्या चेअरमन साहेबांनी आपल्या स्पीचमध्ये सांगितलं की जी अ वर्ग आहे या अ वर्ग असलेल्या बँकेमध्येच आम्ही गुंतवणूक केलेली आहे। त्यानंतर संस्थेचं उत्पन्न आम्ही प्रत्येक गोष्टीत बारकाईने लक्ष ठेवतो की खर्च वाढत चालले, कर्मचाऱ्यांचा पगार वाढत चालले, तर संस्थेचं उत्पन्न देखील वाढायला पाहिजे, आपल्या सभासदांना लाभांश द्यायला पाहिजे, डिव्हिडंड द्यायला पाहिजे। त्याच्या याच्यामधून गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे मार्च 2024ला जर संस्थेचं उत्पन्न बघितलं तर 124 कोटी होतं उत्पन्न। वेगवेगळ्या माध्यमातून कर्जातनं, व्याजातनं असेल, बाकीचे इतर उत्पन्न असतील, त्याच्यातनं जर टोटल जर उत्पन्न बघितलं तर ते एका वर्षामधलं उत्पन्न 124 कोटी आहे संस्थेचं। आणि आता ह्या आर्थिक वर्षात त्याच्यामध्ये 20 कोटीने वाढ झाली एका वर्षात आणि ती आज अखेर 144 कोटी 82 लाख इतकी झालेली आहे। आणि त्याचं पर्सेंटेज आहे, उत्पन्नाचं पर्सेंटेज एका वर्षाचे उत्पन्न वाढले त्या उत्पन्नाचं पर्सेंटेज आहे ते 16.24 आहे। म्हणजे ऑलमोस्ट सगळे फिगर आम्ही 15%च्या वरती ठेवण्यात यश मिळवलेलं आहे। या आर्थिक वर्षामध्ये सभासद 4146 ने वाढले, टोटल संस्थेचे सभासद 67,683 इतके झालेले आहेत आणि याचं प्रमाण आहे 6.48% वाढीचं प्रमाण आहे। त्यांनी फक्त आमच्या पाठीशी राहू दे, सेवक कसं पाहू बघा, काही नाही फक्त हे
कारखान्याचं जे सिस्टीम लागले ते सिस्टीम डिस्टर्ब होता कामा नये आणि सिस्टीममध्ये जे जे अपडेट करता येतील नवीन ते सगळे अपडेट करत जाणे, एवढंच आम्ही त्यांना गाभा घेत चाललोय. सगळ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून, सगळ्या सभासदांच्या विश्वासाच्या माध्यमातून आम्ही पुढे जात आहोत. संस्था स्ट्रॉंग होती आहे आणि संस्थेपुढचे आता नोटिसचे वाचन आहे ते मी आता वाचणार आहे. त्याच्यामध्ये 2 विभाग असतात. एक 4-5 विषय असे असतात की संस्था गेल्या वर्षी काय काय काम केले आणि 4-5 विषय असे असतात की तिथून पुढे पुढच्या वर्षी संस्था काय काय करते. तर मी अहवालात नोटीस वाचन घेतोय आता. त्याच्यामध्ये कोल्हापूर शहर एक आहे, कारण कोल्हापूर शहर बिझनेससाठी खूप चांगलं आहे. आता जर बघितलं तर आपल्याकडे 15-20 कोटी कोल्हापूर शहरामधून देखील ठेवी येतात, कारण कोल्हापूरच्या जवळपास मग कागल असेल, वळीवडी असेल, नागाव असेल, केरले असेल, त्या ठिकाणी रुपडी असेल, या ठिकाणी आपल्या शाखा आहेत. आता तर कोल्हापूर सारख्या ठिकाणी कोल्हापूर असेल, सांगवडे असेल, पट्टणकोडली असेल, त्यानंतर फुलेवाडी असेल, दानवाड, अब्दुल्ला, त्या शाखेना तिथं कंट्रोल ठेवण्यासाठी सोयीस्कर होईल, कारण आजूबाजूला आपली शाखा आहे. तर या ठिकाणी शाखा काढण्यासाठी एक तुमच्या पुढे हे ठेवले, प्रस्ताव ठेवले. तर सभासदांना कसं वाटतं या ठिकाणी शाखा काढावी का आपण संस्थेची? त्या शाखेचा व्यवसाय तो 75 कोटीचा आहे. त्या शाखेचा, एका शाखेचा व्यवसाय 75 कोटीचा आहे आणि चालू वर्षाचा नफा आहे तो 88 लाख आहे. तर आपली तिथं स्वतःची संस्थेची स्वतःची 500 स्क्वेअर फूटची इमारत आहे आणि ती 500 कोटीची जी जागा आहे ती पुरेशी होत नसल्यामुळे त्याला लगतची एक गाळा आपण भाड्याने घेतलेली आहे. ते जवळपास 398 स्क्वेअर फूट होते सुपर बिल्डर आणि बिल्डर ह्याचं जर धरलं गाळ्याचा आत जर धरलं तर 364 स्क्वेअर फूट होते. तर याची किंमत त्यांनी 30 लाखापर्यंत फायनल केलेली आहे. जर ती गाळा भाड्यानं आपण 8,000 रुपयाने घेतलेली आहे, त्यांनी त्या मालकाने विकायला काढलेली आहे ती जागा, जर ते आहे तसं जर आपण संस्थेला घेतलं 30 लाख रुपयामध्ये तर 8,219 रुपये स्क्वेअर फूट आपल्याला पडतो. तुम्हाला कमर्शियल आहे. तर तो खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव तुमच्याकडे मांडतोय. आता ती गाळा आपल्या ताब्यात आहे, भाड्याने घेतलेली आहे. त्याच्यात सर्व विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले. त्यांनी संस्थेची सांपत्तिक स्थिती सविस्तर विशद केली. संस्थेच्या वाढीची आकडेवारीसह माहिती त्यांनी सभेपुढे प्रस्तुत केली. सर्वच बाबतीत संस्थेनं 20%हून अधिक वाढीचा रेशो साध्य केल्याचं त्यांनी सांगितलं. अधिकृत भागभांडवल जयसिंगपूर शाखेस जादा खरेदी, नवीन शाखा विस्तारासह संस्थेच्या अंदाजपत्रकासह सभासदांनी मंजुरी दिली. सभासदांनी काही चांगल्या सूचना केल्या, त्या स्वीकारण्यात आल्या. अहवाल चालत संस्थेला 15,55,00,000 लाखाचा निव्वळ नफा झाला असून त्याच्या विभागणीस मंजुरी देण्यात आली. मार्च अखेर संस्थेच्या ठेवी 1,245 कोटी 92 लाख आहेत. कर्ज वाटप 953 कोटी 4 लाख आहे. वसूल भांडवल 43 कोटी 6 लाख, तर गुंतवणूक 399 कोटी 60 लाख असून या व्यतिरिक्त 76 कोटी 66 लाखाच्या स्वनिधीची स्वतंत्र गुंतवणूक आहे. संस्थेचा स्वनिधी 130 कोटी 32 लाख आहे, तर सभासद संख्या 67,683 इतकी आहे. 64 शाखातून संस्था कार्यरत आहे. सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक अण्णासकळे, ॲडव्होकेट SP मगदूम, डॉक्टर रमेश वसंतराव डबू, श्री OK चौगुले नाना, डॉक्टर SB पाटील मोटके, डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील, संचालिका श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे, सौ चंदन नरेंद्र केटकाळे, तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे, श्रीत लालासू भाऊसो थोटे, श्रीत बजरंग भाऊसो माळी, श्रीत अप्पासू दादू गवळी, श्रीत अमोल विनायक रोकडे हे उपस्थित होते. आभार संचालक श्रीत वसंतराव धुळापण्णा नवले यांनी मांडले, तर सूत्रसंचालन संजय सासने यांनी केलं. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.